अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मार्गशीर्ष महिना आला की घरात एक वेगळीच पवित्रता येते। गुरुवारचा दिवस तर देवगुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे, श्री दत्त गुरूंचा आहे। तो अधिक शुभ मानला जातो। या काळात देवी लक्ष्मीचा वास घरात असतो, म्हणून पूर्ण सात्विकता राहणं हेच योग्य असतात। याच काळात दत्त जयंतीही येते। दत्तांचा दिवस म्हणजे देव आपल्या जवळ बसून आपलं रक्षण करतो अशी भावना असते। अनेक जण या दिवसात दत्त पारायण करतात, दत्तांचा आठवडाभर नामस्मरण करतात, स्तोत्र म्हणतात, घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावतात, वातावरण निर्मळ आणि शांत ठेवतात। पारायणाचा काळ हा शुद्धीचा काळ आहे। या दिवसात मन स्वच्छ असावं, शरीर हलकं राहावं आणि घरात सात्विकता ऊर्जा राहावी अशी भावना असते। मांसाहार केला की शरीर जड होतं, मन अस्वस्थ होतात आणि तामसी पदार्थ वाढतो, तामसीपणा आपल्यात वाढतो। म्हणून या दिवसात मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा असं आहे। आपल्या परंपरेनुसार सांगितलं आहे। मार्गशीर्ष गुरुवार दत्त जयंती पारायण केल्याने एकत्र आल्यावर हा दिवस आणखीच पवित्र होतो। देवघरी जरा जरी तामसी वास आला किंवा जड अन्न झालं की मन शांत राहत नाही। म्हणून लोक या संपूर्ण काळात सात्विकता जेवणच करतात, जसं दूध, तूप, गूळ, खीर, फळ, तांदूळ, कडधान्य अशी साधी पण पवित्र अन्न। या दिवसात मांसाहार न करणं म्हणजे देवाचा मान ठेवणं। या दिवसामध्ये मांसाहार संपूर्ण महिना बंद ठेवावे, कारण मार्गशीर्ष महिना आला की घरात एक वेगळीच पवित्र हवा येते। या महिन्यात लहान मोठ्या गोष्टी मनापासून केल्या, कारण मार्गशीर्ष महिना आला की घरात एक वेगळीच पवित्रता येते। या महिन्यात लहान मोठ्या गोष्टी मनापासून केल्या तर देवाची कृपा पटकन मिळते आणि घरात शांतता येते। म्हणून लोक रोज काही साधे उपाय करतात, ते मी एकदम सोप्याचे सांगणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे सकाळी जर लवकर उठा, खिडकी उघडा आणि घरातले वातावरण हलकं करा। सकाळच्या वेळी हवा स्वतः शुद्ध असते, घरात प्रकाशाने हवा यायला हवी असते, त्यामुळे अडथळे शांत होतात आणि मन निर्मळ होतं। अंघोळ झाल्यावर देवघरात दिवा लावा, साधा दिवा चालेल, तूप असेल तर तुपाचा, नसेल तर तेलाचा, पण दिवा रोज एकदा तरी लागला पाहिजे। दिव्याचा उजेड घरात शांतता आणतो आणि देवाचं संरक्षण मिळतं। तुळशीला रोज पाणी द्या। तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। तुळशीला दिवा लावला किंवा साधा नमस्कार केला तरी देव संतुष्ट असतो। तुळशीला पाणी दिलं की घरात कलह कमी होतो आणि लक्ष्मीचा वास टिकतो। देवाला सकाळी थोडासा नैवेद्य ठेवा, काही मोठं नाही, एक दाणा साखरेचा ठेवला तरी खूप आहे। एक फूल, एक खजूर, एक फळ, काहीही ठेवा, फक्त भावना खरी असावी। देवाला आठवण करून दिल्यावर संपूर्ण दिवस छान जातो। सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केल्यास खूप सुंदर अनुभव येतो। घरात अन्न वाया घालवू नका। मार्गशीर्ष महिन्यात अन्नाचं थोडंसंही नुकसान केलं तरी देवी नाराज होतो असं म्हणतात। म्हणून जितकं लागेल तितकंच घ्या आणि पूर्ण खा। पोट शांत राहिलं की मनही शांत राहतं। किंवा प्राण्यांना, पक्ष्यांना खाऊ घाला। संध्याकाळी घरात क्षणभर जरी वेळ मिळाला तरी दिवा लावा। संध्याकाळचा दिवा म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्याचा उपाय। देवघर समोर दिवा लावला की घरातल्या नकारात्मक गोष्टी दाराशीच अडतात। या महिन्यात शक्यतो राग करायचा नाही, भांडायचं नाही। जेवढं शांत राहाल तेवढं घरात आनंद टिकेल। मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा महिमा म्हणून राग आल्यावर लक्ष्मी बाजूला होते, प्रेम पाहिलं की लक्ष्मी उभी राहते। रोज एक व्यक्तीला मदत करा, मोठी मदत नको। एखाद्याला पाणी द्या, एखादा पक्षी दिसेल तर दाणे टाका, एखाद्याला चांगलं बोलून दाखवा। या छोट्या सेवांनी पाप नष्ट होतात, पुण्य वाढतं आणि देवाकडून कृपा सहज मिळते। पाण्याचा एक ग्लास देवघरात ठेवावा, हा उपाय खूप लोक करतात। पाण्यामध्ये देवाची ऊर्जा खेचली जाते आणि घरातील वातावरण हलकं होतं आणि ते पाणी नंतर तुळशीला द्या, आपल्या घरामध्ये शिंपडा किंवा एखाद्या झाडाला द्या। हा उपाय खूप शुभ मानतात। घरात दररोज थोडं नामस्मरण करा, दत्ताचं असो, लक्ष्मीचं असो, विष्णूचं असो, कुणाचंही, फक्त मनापासून करा। देवाचं नाव घेतलं की घराचं ओझं हलकं होतं आणि मनात आशा येते। आणखी एक छोटा उपाय, सकाळी किंवा संध्याकाळी अगदी थोडंसं गाईला खायला द्या। गाईला अन्न दिलं की देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं नेहमी सांगतात। गाईच्या सेवेत खूप पुण्य आहे असं लोक पाळतात, कारण झाडू म्हणजे घराची लक्ष्मी हलवणं मानतात। त्यामुळे या महिन्यात नीट वेळ सांभाळून झाडू लावा। माझ्या मते संध्याकाळ झाल्यानंतर झाडू मारू नये।
या महिन्यात जेवढं जमेल तेवढं सात्विक राहा. मांसाहार तर पूर्ण बंद करा. तामसी पदार्थ कमी करा, कारण या महिन्याचं वातावरण शुद्ध असतं. तामसी अन्नामुळे मन जड होतं, भक्ती नीट होत नाही. म्हणून साधं जेवण, हलकं राहा आणि मन शांत ठेवा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुळशीच्या समोर बसा, मन शांत होईल. अनेक घरात मार्गशीर्षात तुळशीला विष्णू लक्ष्मी यांची पूजा करतात. 2 मिनिट बसून सुद्धा मन प्रसन्न होतात. संध्याकाळी छोटासा अगरबत्ती किंवा धूप लावा. त्या सुगंधाने घरातील अडथळे दूर जातात आणि घरात सात्विक शक्ती राहते. हा खूप छोटा पण अतिशय प्रभावी उपाय आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रेमाने बोला. कोणाचं वाईट बोलू नका, कोणाची निंदा करू नका. मार्गशीर्ष महिना असा आहे की देव आपली प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि जसं बोलतो तसंच घरात घडतं. त्यामुळे चांगलं बोला, चांगलं विचारा आणि चांगलं घड. मार्गशीर्ष महिना हा देवांचा विशेष मार्गशीर्ष महिना हा देवांचा विशेष तत्वाने श्री दत्तगुरूंचा आणि श्री कृष्ण लक्ष्मीचा खूप प्रिय महिना आहे. या काळात आपण जर जास्त शिस्तीत, स्वच्छ मनाने आणि शांततेने राहिलं तर त्या ऊर्जा घरभर पसरते. म्हणून या महिन्यात खोटं बोलणं, वाद निर्माण करणं हे दत्तगुरूंना अजिबात आवडत नाही. जिथे शक्य असेल तिथे सत्य राहायचं. घरचे, नातेवाईक, शेजारी, कामगार कुणीही असो, कोणालाही कडक बोलणं, रागावणं शक्यतो टाळायचं. या महिन्यात शब्दाची ताकद जास्त असते म्हणतात. मन शांत ठेवायचं. जरा जरा गोष्टीवर रागावलं की पूर्ण दिवस ऊर्जा खाली जाते. यात दत्तगुरूचं नाव घेतलं की मन लगेच हलकं होतं. या महिन्यामध्ये जुगार, दारू, व्यसन, लॉटरी, अनावश्यक खर्च या महिन्यात हे सगळं टाळलं तर पुढच्या वर्षभर घरात लक्ष्मी स्थिर राहते. नवीन वर्षाची सुरुवात खूप सुंदर होते. घरात शांतता ठेवणं हीच मोठी पूजा. जरी मनात ताण असेल तरी आवाज उंच करू नये आणि शांततेत राहावे. दुसऱ्याचं चांगलं झालं की आनंद मानायचा. या महिन्यात दुसऱ्यांसाठी शुभ इच्छा दिल्या तर ते आपल्या घरी येतात. शेवटी सांगायचं एवढंच की घर स्वच्छ, अंगण स्वच्छ ठेवायचं. स्वच्छतेमध्ये श्री लक्ष्मी राहते आणि आपल्या घरामध्ये शक्यतो मांसाहार टाळायचा. आता घरी जर कोणी ऐकत नसेल तर त्यांना बाहेर जाऊन खाऊ शकतात, पण घरी शक्यतो या महिन्यामध्ये मांसाहार टाळावे. दत्त जयंती आहे आणि लक्ष्मीचे गुरुवार आहेत, त्यामुळे मांसाहार टाळलाच पाहिजे. तुम्हाला ही माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.